नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी वडूज रोडवर आणि दहिवडी कॉलेजच्या समोर संजय खरात यांनी मायरा मेस व घरगुती खानावळ सुरू केलेली आहे. खरं तर त्यांनी ही मेस व खानावळ केव्हा सुरू केली आणि कशा पद्धतीने ते भविष्यात हा व्यवसाय गतीने करणार आहे या संदर्भात आपण खास त्यांच्याकडून स्वागत माहिती घेणार आहोत. आता एक सांगा की मायरा घरगुती खानावळ आणि मेस ही तुम्ही सुरू केलेली आहे, पण एक प्रश्न आहे तो असा आहे की मायरा हे नाव नक्की कुणाचं आहे आणि नाव हे का दिलं? सर्वप्रथम नमस्कार व धन्यवाद तुमच्या युट्यूब चॅनलचं. या ठिकाणी मायरा हे नाव माझी मुलगी, मोठी मुलगी, ही माझी नातीचं नाव आहे मायरा. आणि नात म्हणजे ही लाडाची नात आहे माझ्या, आणि तिच्यामुळे मी हे नाव मायरा ही मला सुचलं आणि त्याच्यामुळे मायरा नाव दिलेलं. मायरा ही तुमच्या मुलीची मुलगी अर्थात नात आहे तुमची ती, आणि त्या नातीचं नाव तुम्ही खानावळीला दिलेलं आहे. तर तुमच्या नातीच्या नावानं केव्हापासून तुम्ही ही खानावळ सुरू केलेली आहे? गेली 4 महिने मी घरातूनच हा व्यवसाय करतोय. आणि मला थोडंसं म्हणजे कसं होतं, जागे अभावी किंवा म्हणजे घरात थोडीशी अडचणी असल्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स थोडासा मला चांगला मिळाला. आणि मला जागे अभावी म्हणजे मला घरातून करता येत नव्हतं, तर लोकांचा रिस्पॉन्स असा होता की तुम्ही थोडंसं बाहेर कुठेतरी स्टँडच्या आसपास या. त्यामुळे मी बरेच दिवस झाला असं शोधत होतो की जागा. मग मला जागा पण चांगली मिळाली, म्हणजे त्याच्यात म्हणजे काय वाद नाहीये. पण शक्यतो आता इथं आल्यानंतर आपलं थोडंसं आणखी वेगळं काहीतरी करण्याचं वेगळी संकल्पना राबवण्याचा एक तुमचा संकल्प आहे. तर काय आहे वेगळी संकल्पना तुमची मेस आणि घरगुती खानावळीच्या संदर्भात? थोडक्यात सर्वप्रथम म्हणजे मेस म्हणजे काय होतं, घरून माझे टिफिनचा व्यवसाय होता. आणि आता इथं आपण घरगुती खानावळ म्हणतोय. तर घरगुती खानावळ म्हणजे कसं होतं, इथं आता समजा मटण थाळी, चिकन थाळी किंवा इतरही काय अजून आपल्याला समजा पुढे काय अजून करता आलं, चिकन हंडी वगैरे, हे सगळे आपण थोडंसं वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर दहिवडी जरी शहर असलं तरी या दहिवडीमध्ये अनेक शासकीय कार्यालय आहेत. याशिवाय तुम्हाला जी जागा मिळालेली आहे ते दहिवडी कॉलेजच्या समोर मिळालेले आहे. खरं तर दहिवडीमध्ये येणारी माणसं हे ग्रामीण भागातून येणारे आहेत. तर या ग्रामीण भागातील माणसांना आणि मुलांना तुम्ही काय वेगळेपण देणार आहात? वेगळेपण म्हणजे असं थोडंसं की बाबा काय नाही, लोक आज ग्रामीण भागात काय पाहिजे, तर बाबा चला समजा एक पिठलं भाकरी म्हणा, किंवा आपण चुलीवरची भाकरी काय बनवणार आहोत, एक मिरचीचा ठेचा, खरडा म्हणजे काय, अशा थोड्याशा अजून सुखसुविधा आपण देणारच आहोत. त्याच्यानंतर आपण एखादी सुकी भाजी, चपाती किंवा तुम्हाला भाकरी पाहिजे, हे अगदी स्वस्तात आपण थोडंसं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये आपण गावरान मटण ठेवणार आहे, चुलीवरचं चिकन मग ठेवणार आहे. आणि यामध्ये आणखी मटनमध्ये, चिकनमध्ये बरेच प्रकार आहेत. आपण मटण हंडी ठेवणार आहोत, मटण बिर्याणी ठेवणार आहोत, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन हंडी, ह्या सगळ्या आपण कॉन्सेप्ट वाढवणार आहोत. थोडंसं इथं कसं आपल्याला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यावरती आपल्याला सर्व डिपेंड आहे. आणि शाकाहारीमध्ये सुद्धा आपण जे मागेल ती भाजी आपण देणार आहोत. समजा आलू मटर असू द्या, बैंगन मसाला असू द्या, किंवा तुमचं पनीर मटर असू द्या, हे सगळे आपण आयटम चालू करणार. खरं तर तुम्हाला कॉलेजच्या गेट समोर ही जागा मिळालेली आहे खानावळीसाठी आणि मेससाठी. तर या ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये तुमच्याकडून काय मिळू शकतं खाण्यासाठी? यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी एक बुर्जी पाव, ऑमलेट पाव आणि अंडा राईस वगैरे हे सुद्धा आपण चालू करतोय. काय हे सुद्धा आपल्याला माफक दरात मुलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. शाकाहारी आणि मांसाहारी मध्ये विविध पदार्थ असतात खाण्यासाठी, पण ग्रामीण भाग म्हटलं एक झुणका भाकर किंवा पिठलं भाकर हा एक आवडीचा पदार्थ लोकांच्याकडे असतो आणि तो सर्वांसाठी खाण्यासाठी आवडतो सर्वांना. तर हा पदार्थ अर्थात झुणका भाकर किंवा पिठलं भाकरी हे तुम्ही ठेवणार आहात का? हा प्रश्न तुम्ही चांगला विचारलेला आहे. तर आपली जी मेन म्हणजे वेगळेपण काय आहे, गावरान पद्धतीने
तर आपण ही पहिली गोष्ट म्हणजे झुणका भाकर आपण ठेवणारच आहोत. आणि हेही तुम्हाला क्वालिटी तुम्ही येऊन एकदाशी आमच्याकडे बघा की बाबा झुणका भाकरी पिठलं भाकरी म्हणजे कशी असते ही एकदा तुम्ही चव घेऊन बघा. आमची इथं स्वच्छता किंवा अन्य काही गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित असणार. एखाद्याला मंथली मेंबर व्हायचं असेल किंवा घरून डबा मागवायचा असेल किंवा एक चवदार जेवणासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात, तर त्या संदर्भात तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी कसा तुमच्याशी संपर्क साधावा? त्यासाठी आपला पत्ता आहे दहिवडी वडूज रोड, दहिवडी कॉलेजच्या समोर मायरा मेस आणि घरगुती खानावळ. त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 39 41 96 77. आपण 10 मिनिटं अगोदर ऑर्डर जर दिली तर आपल्याला मिळू शकेल. संजय खरात मायरा मेस आणि खानावळ घरगुती खानावळ याचा शुभारंभ खरं तर 4 महिन्यापूर्वीच त्यांनी केलेला आहे आणि बघता बघता उदंड प्रतिसाद मिळत गेला. खरं तर घरगुती घरात जागा कमी पडायला लागली आणि लोकांच्या आग्रहास्तव नव्या जागेचा त्यांना शोध घ्यावा लागला. खरं तर त्यांनाही चांगली जागा आणि चांगला स्पॉट मिळालेला आहे दहिवडी कॉलेजच्या समोर. आणि नव्या जागेत नव्याने आणि तितक्याच विचार घेऊन एक वेगवेगळ्या ग्राहकाला काय लागतं अशी वेगवेगळी संकल्पना घेऊन ते नव्याने शुभारंभ करत आहेत. त्यांच्या या नव्या शुभारंभाला मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा.